आता लाईट बंद केल्याने अशीच आरती होणार आहे आपली. बस ना. कोकणचं गाव माझं कोकणचं गाव. नमस्कार मित्रांनो, प्रवासाने बरंच काहीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सकाळ सकाळ ॲक्च्युली आज आहे 22 जानेवारी. पुऱ्या भारताला माहिती आहे आज काय आहे ते. आपल्या भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा दिवस. अयोध्याच्या मंदिराची स्थापना होऊन आज कंप्लीट झालेला, म्हणजे आज आपल्या रामाची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सो हा खूप ऐतिहासिक दिवस असल्याकारणाने ना आजचा ब्लॉग बनवणं तर साहजिकच होतं. आणि आज आपल्या रामाच्या मंदिरात जिथे तुम्ही नेहमी रामनवमीची व्हिडिओ बघतो ना, त्याच मंदिरात खूप जल्लोषात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सो खूप जल्लोष असणार आहे, ते मला पण माहिती आहे आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि त्याचबरोबर आपल्या सनातन म्हणजे हिंदू धर्माची, सनातन धर्माची ना सर्वात मोठी विक्टरी आपली, की एवढ्या वर्षानंतर आज अयोध्येमध्ये जिथे रामप्रभूंचा जन्म झालेला त्याच ठिकाणी जिथे पुरातन मंदिर होतं त्याच ठिकाणी आपलं मंदिर बांधले गेलं आणि आज आपल्या रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि मोठमोठ्या लोकांच्या म्हणजे मोदीजींच्या हस्ते होणार आहे. ते आपल्याला लाईव्ह दर्शनमध्ये पण ठेवलेलं आहे. आपल्या मंदिरात लाईव्ह आहे थेट प्रक्षेपण तिथून. तर तेही तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर जो जल्लोष असणार आहे ना, जो अंगावर रोमांच आणणारा, तो पण होईल कदाचित. कारण खूप महिन्यापासून आपली पूर्वतयारी चालू होती. सो बघूया आता कसा रोमांच उभा राहतो. तो तुम्हाला नक्की आजच्या व्हिडिओमध्ये अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा प्राणप्रतिष्ठा होईल ना 12:29 PM म्हणजे दुपारची टाईम दिलेला आहे, त्याच शुभमुहूर्तावर आपण पण आपल्या मंदिरात मोठ्या जल्लोषात कार्यक्रम करणार आहोत. आणि त्याचबरोबर थोडासा खेद व्यक्त करतो मित्रांनो, कारण आपली या अगोदर देवदर्शनाची सिरीज चालू होते, त्यातले 2 एपिसोड बाकी आहेत. एक आपल्या गोंधळाचा आणि दुसरा आपल्या एकविरा दर्शनाचा. तो या श्री रामप्रभूंच्या व्हिडिओनंतर टाकूया, कारण आजचा ऐतिहासिक क्षण आहे ना आणि या वेळेची किंमत खूप मोठी आहे. सो ते दोन्ही व्हिडिओ एडिट नाही झालेत आपल्या, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन काय एडिट नाही झालं ते. तर चला आता त्या व्हिडिओला सुरुवात करूया. कालच्या संगीत कार्यक्रमापासून आणि आपल्या मंदिरात काढलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या रांगोळीपासून. पे शोभित चंदन रघुपति की जय बोले लक्ष्मण राम सिया का हो अभिनंदन. आणि अशा प्रकारे त्या ऐतिहासिक श्री रामप्रभूंच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाची सुरुवात झाली होती. पहा ना, भाविकांची गर्दी सकाळपासूनच रामप्रभूंच्या दर्शनासाठी आतुर झाली होती. नवजात बालकापासून त्या वृद्ध वयस्कर माणसांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. आणि आपल्या रामप्रभूंच्या गाभाऱ्यातच मोठा हवन चालू होता. रघुपति की जय बोले लक्ष्मण
सिया जपते तन मन हे मंगल भवन अमंगल। सो मित्रांनो ही बघा, ही आता 11:30ची गर्दी आहे, 11:35 झालेत, अजून 1 तास बाकी आपला रामप्राण प्रतिष्ठेला. तो मित्रांनो ऐतिहासिक क्षण आता खूपच जवळ आला होता. सगळ्यांनी रामाच्या घोषणा द्यायच्या आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की, प्रभु रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, भारत माता की, भारत माता की, जय श्रीराम। भारत का बच्चा बच्चा, अरे भारत का बच्चा बच्चा, अरे भारत का बच्चा बच्चा, अरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा, जय श्री राम बोलेगा, अरे भारत का बच्चा बच्चा,
मित्रांनो आम्ही लोक इथे मारुती मंदिरात जातो, तुम्हाला दाखवलं ते आपल्या राम मंदिरात होत आहे. मग अजूनपर्यंत आवाज येतोय, जलसा चालू आहे. जलसा आपल्या राम मंदिरातून मारुती मंदिरातून गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो आणखीन काय काय होतं ते. हे बघा मित्रांनो, इथे लहान मुलांचं नामजप चालू आहे रामाचा. पालखी समोर बसले आणि जप चालू आहे. इथे पटांगणात दिवे लावण्याची प्रक्रिया चालू आहे. आता दिव्यांची रांगोळी केलेली, आपण दुपारची रांगोळी बघितली तुम्ही, त्याच्यावर दिवे लावले जातात. ते पण आपले दिवे लावायला घेतात. तुम्हाला दाखवतो आतमध्ये पण आहेत. हां बघा, इथे पण दिवे लावले जातात मस्तपैकी. पेटल्यावर दाखवतो तुम्हाला की पूर्णपणे आता दिसतं ते आपलं मंदिर. हे बघा मित्रांनो, आता लाईट बंद केल्याने अशीच आरती होणार आहे आपली दिव्यांच्या उजेडात.
बघा मित्रांनो, मालाडमधले मोदी साहेब आहेत ना, आपल्या मारुतीच्या मंदिरातून पाया पडायला आलेले.